महाराष्ट्रातच काय पण देशभरात नसेल असं बस स्थानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीमध्ये उभारण्यात आलेलं आहे। आपण आहोत बारामती मधील बस स्थानकाच्या या ठिकाणी आपण पाहू शकता तब्बल 50 कोटी रुपये खर्च करून हे बस स्थानक उभारण्यात आलेले आहे। प्रवाशांसाठी कॅन्टीन, महिलांसाठी हिरकणी कक्ष देखील या बस स्थानकात उभारण्यात आलेला आहे। या बस स्थानकांमध्ये बाजारगाळे देखील उभारण्यात आलेले आहेत। सेमिनार हॉल, कॉन्फरन्स हॉल या बस स्थानकामध्ये देखील उभारण्यात आलेले आहे। एकाच वेळी तब्बल 22 गाड्या थांबणार आहेत असे फ्लॅट देखील या बस स्थानकामध्ये थांबणार आहेत। यामध्ये सीएनजी पेट्रोल पंप तसेच ई बससाठी इलेक्ट्रिक पॉइंटची सोय देखील करण्यात आलेली आहे। हे बस स्थानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून उभारण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता तब्बल 50 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक सुसज्ज बारामती शहरात सुंदर बस स्थानक उभारण्यात आलेलं आहे। एखाद्या विमानतळाच्या धर्तीवर हे बस स्थानक असून यामुळे प्रवाशांची मोठी सुविधा यापुढे होणार आहे। बारामती बस स्थानकासह इतर 2 इमारतींचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हे उद्घाटन होणार आहे। याच आठवड्यात या उद्घाटन देखील होणार आहे आणि त्यामुळे बारामतीतील प्रवाशांची यापुढे चांगली सोय देखील होणार आहे आणि प्रवाशांना यापुढे सुसज्ज सुविधा देखील मिळणार आहेत। त्यामुळे साहजिकच बारामतीमध्ये आणखी एका वैभवात भर पडणार आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।